आज मात्र मी कुठल्याही परिस्थितीमध्ये लेक लाडकी म्हणजे लाडकी बहीण योजना ज्याच्यामुळं मी म्हणणारे घरी बसवण्याचं काम झालं, त्या योजनेनी एवढा आम्हाला मायमाऊलींनी साथ दिली, बहिणींनी साथ दिली की राज्याच्या इतिहासात राज्याची निर्मिती झाल्यानंतर एखाद्या युतीला किंवा एखाद्या पक्षाला एकत्र येणाऱ्यांना इतकं मोठ्या प्रमाणावर जागा मिळाल्या नव्हत्या. इतक्या जागा मिळाल्या. आम्ही 288 पैकी 237 लोक निवडून आलोय. कशाला म्हणतात 237? त्याच्यामुळे मी कधीतरी म्हटलं की आता व्यवस्थित कारभार होईल. अधिकाऱ्यांनाही कळलं की आता ही 5 वर्ष हलत नाही. जे इकडं तिकडं घडी तिकडं करणाऱ्यांनाही कळलं आता ही 5 वर्ष हलत नाही. त्याच्यामुळं आम्हाला आता स्थिर सरकार करायचंय, चांगलं काम करायचंय. देवेंद्रजी कामाला लागलेले आहेत, मी कामाला लागलेलो आहे. मी कामाला लागतो म्हणजे मी सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लागतो. मला आवड आहे. मला आळस प्रकार माझ्या शब्दकोशामध्ये नाहीये. आणि जनतेची कामं करायची, जनतेचे महत्वाचे प्रश्न सोडवायचे. आता लाडकी बहीण योजना एका दौंड तालुक्यामध्ये आतापर्यंत 70 कोटी रुपये आम्ही महिलांना दिले. कुठल्या महिलांच्या करता? मी पुन्हा महिलांना तुम्हाला सांगतो. ही योजना माझ्या खुरपणीला जाणारी जी भगिनी आहे, कांदा लावायला जाणारी जी भगिनी आहे, आता कांदा एकरी 5,000 रुपये रेट चालला ना लावणीचा. बरं काय, शेवटी आपल्या शेतमजुरांना मिळू दे. तर तिथं जाणारी, माझे धुणं भांडी करणारी, माझे झाडू पोतना करणारी, आमच्या काही महिला वेगवेगळ्या 4-5 घरामध्ये नवरा बायको कामाला असले तर स्वयंपाक, ह्याचा स्वयंपाक कर, पुढे तर जाऊन त्याचा स्वयंपाक, असे 5-6 घरं करते. अशा ज्या गरीब महिला आहेत, ज्या माझ्या झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, ज्यांना आज देखील अतिशय कठीण जीवन जगावं लागतंय, अशा गरीब ज्यांचं उत्पन्न 2,50,000 रुपये वर्षाला त्याच्या आत आहे, म्हणजे 20,000 रुपये महिन्याच्या आत ज्यांना उत्पन्न आहे, त्यांच्याकरता ही योजना आहे. परंतु मधल्या काळामध्ये इलेक्शन होतं, वेळ नव्हता, सगळ्यांना तिथं काय ते तुमचं डीबीटी म्हणजे तुमच्या अकाउंटलाच पैसे येतात ना, डीबीटी केलेलं होतं. आणि त्या पद्धतीनं आम्ही ते देत गेलो. त्यामध्ये मी तालुक्याचं नाव सांगत नाही. आता तालुक्यात मी जनसन्मान यात्रा काढली होती, तुम्हाला आठवतंय. आता या माझ्या बहिणी बरेच गुलाबी घालून आलेले आहेत. गुलाबी रंग होतं, लोकांच्या पुढे आणलेलं होतं आणि त्या पद्धतीनं सांगत होतो. त्यावेळेस महिला गावोगावी मला ओवाळायच्या, ते थांबवायच्या मला माझ्या उमेदवाराला. आणि मी विचारलं, दादा लाडक्या बहिणीचे पैसे आले? कारण पहिले पैसे दिले भाऊ रक्षाबंधनला, जुलै ऑगस्टचे पैसे दिले रक्षाबंधनला, सप्टेंबरचे पैसे असे सप्टेंबरला दिले, ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे नोव्हेंबरला आचारसंहिता येणार म्हणून ते बरोबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरला दिले. ते बरोबर दिवाळीच्या तोंडावर तुम्हाला मिळाले. त्यामुळे तुम्हाला कधी नवऱ्यांनी पैसे दिले तरच काही घेता यायचं. आता तुमच्या पैशाचं तुमचं तुम्ही साडी चोळी काय जे घ्यायला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकत होता. पैसे तुम्हाला आले होते. तेव्हा काही मला म्हणायच्या, दादा फार चांगलं झालं. म्हणलं का? नाही, आता नवरा म्हणतोय हे मला पण एखादा शक्ती सांगणार सोडूया. आज माझ्या लाडक्या बहिणी पण भेटल्या, त्यांनी पण काही प्रश्न त्यांचे सांगितलेले आहेत. मी सोमवारी मुंबईला गेल्यानंतर त्या कामामध्ये त्या ठिकाणी लक्ष देतो. काही गोष्टीचा शब्द तुम्हाला दिला आणि तो पाळला गेला नाही, असं होणार नाही. का ठरलेलं होतं आणि का पाळलं गेलं नाही तेही त्या ठिकाणी बघतो. आणि काही झालं तरी आम्हाला थोडी आर्थिक शिस्त लावावी लागणार आहे. त्याच्यामध्ये कुठं दिरंगाई होणार नाही. पण ही सगळी कामं मंजूर करत असताना आता हे काम जे काही मंजूर केलं, तुम्हाला माहितीये आता सांगितलेलं काम 45 कोटी 30 लाखाचं आहे. कशाला म्हणतात 45 कोटी 30 लाख? पण आता ते आपल्याला करायचंय. तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये मला साथ द्या. मी लक्ष घातलं तर गरीब लोकांना घरं नसतील त्यांना इकॉनॉमी विकास सेक्शन म्हणजे त्याला EWS म्हणतात, त्यांच्याकरता घर बांधणीचा कार्यक्रम पंतप्रधानांनी 3 कोटी घरांचा दिलेला आहे देशात. त्या 3 कोटीपैकी 35 लाख घरं आपण आपल्या महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यातनं चांगली घरं बांधण्याचं आपला सगळ्यांचा उद्देश आहे. आता हे जे काही सांगतात ना बंद करणार, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, देवेंद्र, मी एकनाथराव शिंदे अजिबात ही योजना बंद करणार नाही.
ही योजना आणि 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची वीज माफीची योजना चालूच ठेवणार. पण 3, 5, 7.5ला एक डोक्यात विचार येतोय असा, जो इन्कम टॅक्स भरतोय त्याला त्याला इन्कम टॅक्स भरत असताना पुन्हा फुकट द्यायचं म्हणलं लयच भारी पडतंय. त्याच्यावर ते जरा अजून मला द्यायचंय ते गरजूला द्यायचंय, गरीबाला द्यायचंय, ज्याला खरोखरीच गरज आहे त्याला द्यायचंय. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यामुळं हे मध्ये मध्ये म्हणतात ना, काही काही आमचे विरोधक फार आमच्यावर प्रेम उतू चाललंय त्यांचं, हे आता बंद करणार, हे आता असं करणार, का पैसे देत नाही, कधी पैसे देणार आहे, काळजी करू नका. त्यांच्या अकाउंटला पैसे देणारे. पहिला तर योजना आणली तेव्हा यांनीच माझी चेष्टा केली, काय दिले तर 1,500 रुपये. 1,500 काय होतंय, 1,500 काय होतंय ते कळलं सगळ्याला. चांगल्या योजना आल्यानंतर समाज कसा उभा राहतो हे चांगलं कळलंय. कधी देशाच्या राज्याच्या इतिहासात 237 जागा नव्हत्या कधीच. चव्हाण साहेबांच्या काळात नाही, वसंतदादाच्या नाही, पवार साहेबांच्या काळात नाही, मनोहर जोशींच्या काळात नाही, मुंडे साहेबांच्या काळात नाही, कुणाच्याच काळात नाही. शंकरराव चव्हाण खूप जणांची नावं घेता येते. एवढ्या भरभक्कम पाठिंबा या बहिणींच्यावर आणि मुलींच्यावर कुठलाही काही वेडेवाकडे प्रकार होता कामा नये. त्याच्यामध्ये कुणी काही चूक केली त्या नराधावाला अशी काय शिक्षा झाली पाहिजे की परत त्याला 7 जन्म आठवले पाहिजे. आणि त्याच्यात राजकीय हस्तक्षेप अजिबात होऊन देणार नाही. मी चंद्रकांत दादांशी पण बोललोय, मी एकनाथराव शिंदेशी पण बोललोय, देवेंद्रजींशी पण बोललोय. आपण बीडचं प्रकरण आहे ते आम्ही खूप गंभीरतेने घेतलेलं आहे. ह्याच्यात कुणाचेच लाड आम्ही होऊन देणार नाही. SIT नेमली, त्याच्यामध्ये CID नेमली, चौकशी चालली आणि न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी चालली. 3 चौकशा चाललेल्या. त्याच्यात कुणाच्यापर्यंतही धागेदोरे पोचले तरी त्याला माफी नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आपण सगळ्या जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने राहू. शिवछत्रपतींनी ती शिकवण आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये अजिबात भेदभाव होता कामा नये.